सांगितलंस तू अश्विनीला वहिनीबद्दल? वहिनीबद्दल वहिनीबद्दल काय? मी तर तिला काहीच सांगितलं नव्हतं, पण आता तुम्हाला तिला सांगितल्याशिवाय काही पर्याय नाही. काही नाही. अंजली वहिनी इथे आली होती आता. काय? वहिनी? हे बघ, तू घाबरू नकोस. तिला काही सुद्धा कळलेलं नाहीये. तुझ्या बँगलोरच्या जाण्याच्या बाबतीत चौकशी करायला आली होती ती. मग? हे बघ, मला असं वाटतंय की तू बँगलोरला जाणं किती गरजेचं आहे याबद्दल तिची समजूत पटली. सो यू नीड नॉट वरी अबाउट इट. मी तुला म्हटलं होतं ना, चोरोटी झाल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल. सरळ बस, सरळ बस. कशी बसलीस अभ्यासाला? काही सांगून गेली का कुठे गेली ती? नाही. आणि मालू, हो. गृहपाठ झाला की सांग मला. हो. आज वेळ आहे, परीक्षेचा अभ्यास करूया थोडासा. हो. वेळेचा वापर होऊन दे. हो बाबा. दुष्यंत रडला नाही ना ग? हा, नाही. काय ग, कुठे गेली होतीस? नमिता प्रधानकडे. नमिता प्रधानकडे गेली होतीस? काय भांडून बिंडून आलीस की काय तिच्याशी? भांडायलाच गेले होते. भांडले. असं बघताय का दोघं माझ्याकडे? भांडले म्हणजे वॉचमनची भांडले, नमिता प्रधानची नाही. नशीब आमचं. पण काही भरोसा नाही आहे तुझा, त्यांच्याशी पण भांडली असशील तू. ए, बाबांच्या जोडीने तू पण हा अभ्यास कर. मग भेट झाली का? झाली भेट. बरी हो तशी बाई, म्हणजे घमेंडखोर नाही वाटत. पुढे 50 प्रश्न विचारले मी तिला, प्रत्येक प्रश्नाचं चोख उत्तर होतं तिच्याकडे. मग काय, अश्विनीला बंगलोरला पाठवायचा चंगच बांधलाय तिने. मी विचारलं तिला, आमची अश्विनीच का? त्यामुळे अश्विनीचे सर दुसऱ्या कुठल्याही मुलीला नाहीये. हे बाकी खरं आहे. अश्विनी आहेच कामामध्ये चोख आणि हुशार पण आहे. तरी मी विचारलं तिला, एवढं लांब जाणारे, एकटीचे, अनोळखी ठिकाणे, तर म्हणाली आमच्या घरातलीच एक व्यक्ती असं समजून सगळी काळजी घेतली तिची. मग काय ठरलं तुझं शेवटी? खरं सांगू का, तिच्याशी बोलल्यावर असं वाटलं की बोट ठेवायला कुठे जागाच नाहीये. अंजू, म्हणजे त्या नमिता प्रधानने तुला चांगलंच कन्व्हिन्स केलेलं दिसतंय. आणि मला सांग, ती जर तुला कन्व्हिन्स करू शकते तर त्या बिचाऱ्या आशूचा काय पाड लागणार तिच्या पुढे? मला काय वाटतं माहितीये का, अश्विनीला नवीन काही शिकायला मिळणार असेल, 4 पैसे जास्ती मिळणार असतील, तिचं कर्ज लवकर कमी होणार असेल तर चांगलंच आहे ना. आपणच उगाच अडसर घालतोय. काय माहितीये का अंजू, हा निर्णय अश्विनी आणि समीर असं दोघांनी मिळून घ्यायचा आहे. खरंय तुमचं. आयुष्य त्यांचं आहे, निर्णय सुद्धा त्यांनीच घ्यायला हवे.
आपण फक्त आपलं मत नोंदवायचं. ती नमिता एवढं सगळं सांगत होती मला, पण बुद्धीला पटत होतं माझ्या, पण मनाला काहीच पटत नव्हतं. असो, मला आता तयार आहे. तर दुष्यंतला जरा डॉक्टरकडे घेऊन जाते. सकाळपासून कुरकुर करतोय. मालविका, तू पण चल बाई माझ्यावर. अगं अभ्यास करायचा आहे, बाई तपासणार आहे उद्या. अगं 10 मिनिटात येऊन पर्स बेस कसं सांभाळणार आहे सगळं. चल चल ग बाळा, पटकन घे ओढणी, घे पटकन चल. किती आता काय करायचं? ज्या अर्थी डेस्परेटली फोन केला नाहीये तुला, त्या अर्थी होपफुली तिला कोण आहे? समीर. हॅलो. आशू, अगं मी किती वेळ तुला फोन ट्राय करतोय, तू उचलत का नाहीयेस? कुठे आहेस तू? काय चाललंय काय? काय नाही. मग तू फोन का घेत नाहीयेस? आणि तू बंगलोरला नमिता प्रधानच्या कंपनीत काम करायला जाणार आहेस हे तू मला का नाही सांगितलंस? मला वहिनींकडून कळलं ते. त्यांनाही ते आवडलेलं नाहीये. त्यांचं जाऊ दे. तुला माहितीये ना, ती नमिता प्रधान आणि तिचा नवरा ते दोघंही मला नाही आवडत. त्यांच्याबरोबर गाडीत लिफ्ट सुद्धा मला नको होती. आणि तू त्यांच्या कंपनीत जॉब करायला एवढं लांब चाललीस. अश्विनी, अगं पैशांसाठी तू नॉनसेन्स. आशू, हे बघ, ती किटी आणि ती नमिता त्या एकमेकांना शोभतात. ते त्यांचं सरोगसी वगैरे जे काय आहे ना, ते त्या दोघींना एकमेकींना करू देत. तू त्या नमिता प्रधानच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाहीस, कळलंय? समीर, तू असं काय बोलतोयस? अरे, किटीला त्याने तिच्या कामाचे पैसे दिले होते. तिला फसवलं नव्हतं. एक्झॅक्टली. पैसे देऊन माणसं विकत घेणारे लोक आहेत ते. आशू, तू तिच्यापासून 4 मैल लांब राहायचंस. तिचं नाव सुद्धा तुझ्या तोंडात येता कामा नाही, कळलंय? आणि माझा फोन घ्यायचा. ठेवतो मी आता. आशू, हे घडणारच होतं. आता आणखी काय नवीन? एनी न्यूज? बहिणीने समीरला सांगितलं की मी प्रधानांच्या कंपनीत जॉब करायला बंगलोरला जाणार आहे. किटी समीर खूप चिडलाय आणि मगाशी त्याचा फोन आला होता, मी उचलू शकले नाही. आशू, पण हे समीरकडून एक्सपेक्टेड आहे. अगं, नमिता प्रधानचं साधं नाव घेतलं तरी तो कसा रिॲक्ट होतो माहिती आहे ना तुला. बाकी सगळं सोड किटी. नमिता प्रधानच्या आजूबाजूला फिरकायचं सुद्धा नाही असं सांगितलं त्यानं मला. देवा रे देवा, व्हॉट एन आयरनी यार. कसला विरोधाभास आहे हा.
एकीकडे समीर तुला सांगतोय नमिता प्रधानकडे फिरकायचं सुद्धा नाही आणि दुसरीकडे तू नमिता प्रधानच्या या घरातच राहायला आलीस. अशू पण अति झालं आणि हसू आलं म्हणतात ना, तसं झालंय सगळं. पण या दरवाजा पलीकडे जाणारी मला एकच वाट दिसते. अशू म्हणजे तुला चान्स घ्यावा लागेल यासाठी. पण मी काय म्हणते, तू दादाशी हे सगळं बोलून का नाही बघत आहे? एक मिनिट, तुला माहिती आहे वहिनी आक्रस्ताळीपणा करते, पण दादाला तू नीट कन्व्हिन्स केलं तर तो समीरला कन्व्हिन्स करू शकेल ना. नाही चिठी, हे बघ, इतके पटकन रिॲक्ट होऊ नकोस अशू. लेट्स टेक अ चान्स अँड यू हॅव टू डू इट. एवढा एकच मार्ग आहे. बघ, अशी इतक्या पटकन कुठल्या डिसिजनला येऊ नकोस, पण विचार कर. एनिवेज अशू, मला निघावं लागेल. येते. कर्णिक, महावीर भाईंबरोबरची मीटिंग सारखी पोस्टपोन का होतीये? माहितीये मला सप्लायर्स खूप आहेत, पण जी क्वालिटी महावीर भाई आपल्याला देतात तशी क्वालिटी इतर कोणी देतं का? मटेरियलची क्वालिटी सगळ्यात महत्वाची आहे, लक्षात ठेवा. आपल्याला लोकांच्या जीवाशी खेळ नाही करायचा. हा, ताबडतोब मीटिंग अरेंज करा. ओके. काय रे? नाही साहेब, मी काय म्हणत होतोय, नामदेवा, मुद्द्याचं बोलणं चटकन काय ते? काय साहेब, तुमचं मूड बघितलंय ना की माझं असं जीव वर खाली होता हो. लवकर सांगणार आहेस का काय ते? नाही, बातमी तशी डेंजरस असा, पण डेंजरस म्हणजे काय? ते आपले ते जर्मनीचे साहेब, मिस्टर शूल्स ना, त्यांचं काय? हा तेच ते त्या कुलकर्णीच्या कंपनी बरोबर भागीदारीच्या विचारात असत हो. काय? हो. तुला काय माहित? मी कसं तुमच्या जवळचो, तसं तो सकाराम, तो कुलकर्णीच्या जवळचो. तो कुलकर्णीचा पार्टनर कोण बघा, तो सिंधी चंदीरामानी. त्यांना ह्या सगळ्या जुळवून आणल्या ना. ते जर्मनीचे साहेब कुलकर्णी का 4 वेळा हॉटेलमध्ये भेटान गेले होते. आता काय तर बोला. नामदेव, आपल्याला अजून इन्फॉर्मेशन लागेल. हे बघ, तू एक काम कर, आधी त्या कुलकर्णी चंदीरामाणींची लिगल फर्म कुठली आहे हे शोधून काढ. केस हरल्यावर ते लिगल फर्म बदलणार होते त्यांची, त्यामुळे आता नक्की त्यांच्याबरोबर कोण आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. हे बघ, जितकी इन्फॉर्मेशन मिळेल ना, आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे. ओके, कामाला लागतो. तर तुम्ही सांगितलंच म्हणजे पुरेपूर मागच काढताय आता त्याचं. बघित राहा तुम्ही. अमिता, बोल ग. ठीक झालं ना सगळं? अगदी व्यवस्थित, सगळं माझ्या मनासारखं झालं. अरे पण नंतर ना, एक मिनिट, आपण जरा घरी आल्यावर बोलूया. हां, आरामात.
आता बिझी आहे थोडं मी. चल ठेवतो ग. ए बाई, तो फ्लावर जरा नीट बघून काप, नाही तर कापशील आळयांसहित. खरं सांगते शोभा तुला, या मोठ्या लोकांची थेर लई मोठीच बघ. काय आहे, गडगंज पैसा असला ना की या मोठ्या लोकांना काही पाप पुण्याचं सोयरं सुतक नसतं बघ. चोरोटी भरता म्हणे, चोरोटी. उभ्या जन्मात असला प्रकार बघितला नव्हता. आणि ती चोरोटी कोणाची? तर गरोदर नसलेल्या बाईची. काय रे देवा, वाटलं होतं आत्याबाई आल्यावर समजा प्रकार थांबल, पण कसलं काय. तुला काय झालं दात काढायला? मला कळत नाहीये, तू त्यात कशाला पडतेस? आपला काय संबंध? त्यांचं ते बघून घेतील. हे संबंध नाही, काय संबंध नाही. अगं हा सगळा आचरटपणा आहे, आचरटपणा. हे नवऱ्याला असले थेर करायला लावण्यापेक्षा वांझोटं पण पत्करलं. तुला चांगली 4 मुलं आहेत ना, म्हणून तू बोलतेस. ज्याला मूल नाही होत ना, त्याचं दुःख तुला काय कळणार? आणि तुला कळणारे नाही. माझ्या दादा वहिनीला मूल नाहीये. माझ्या वहिनीचा जीव तीळ तीळ तुटतो, हे रोज मी बघते. मागची 10 वर्ष बघितलीस ना नमिता ताईंची काय हालत होती, विसरलीस का? काय चाललंय? काय नाही, चोरोटीचा कार्यक्रम कसा छान झाला तेच बोलत होतो. शोभा, अश्विनीला ज्यूस दिलास ना? नाही, मग करता काय तुम्ही इथे किचनमध्ये? ताराबाई, मी तुम्हाला टाइम टेबल दिलंय ना, त्याप्रमाणे अश्विनीला गोष्टी पोचल्याच पाहिजेत, हेही तुम्हाला मी नीट समजावून सांगितलं होतं. शोभा, पहिल्यांदा तिला ज्यूस नेऊन दे, कळलं? हो ताई. ताराबाई, वर्षा संध्याकाळी येणार आहे. मेथीचे मुटके करा, पनीर पराठे करा, टोमॅटोचं सार आणि बुंदी रायता. त्या गोष्टी वेळच्या वेळी करा. शोभा, अगं बघत काय बसलेस, ज्यूस कर ना आता. असं नका करू प्लीज. ए बाई, ठेवते काम, जा ज्यूस कर. तुला फार पुळका ना त्या आशूचा, दे नेऊन तिला ज्यूस. हो दादा, मी येईन. ठेवू? ठीक आहे. अच्छा. आज संध्याकाळी जाणार आहेस दादाकडे? हो. ॲक्च्युली आज तुला भेटायला वर्षा येणार होती. नाही म्हणजे तू आजारी असल्यापासून सारखा फोन करते, तिला भेटायचं होतं तुला. पण आज वहिनी मुलांना घेऊन बाहेर जाणार आहे, त्यामुळे मला दादाशी नीट बोलता येईल. मला आजच जायला पाहिजे. आय कॅन अंडरस्टँड. मी येईन लगेच जाऊन. हो. एक सांगू, तू नसलीस ना की मला असं एकदम नर्वस व्हायला होतं. तुझी काळजी वाटत राहते. पण तुला आजच जायला हवं. तुझं हे बँगलोरला जाण्याचा जो काही इश्यू झालाय ना, तो आता लवकरात लवकर निकालात निघायला हवा. तसं झालं ना तरच सगळं व्यवस्थित मार्गी लागेल. नीट जा, नीट ये. आज वहिनी इथे येऊन गेल्याचं दादाला माहितीये? दादाला माहिती आहे वहिनी इथे येऊन गेली, पण फोनवर तो काही फारसं बोलला नाही. तिकडे गेल्यावरच कळेल काय ते. अश्विनी, प्रत्येक शब्द नीट विचार करून बोल. एखादा चुकीचा शब्द आपल्याला खूप मोठ्या अडचणीत आणू शकतो. तुला कळतंय मी काय म्हणते ते? सावकाश जा आणि सावकाशी. मी वाट बघते.